मित्र, वरुण ईश्वरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी किंवा वाळवा तालुक्याचे आमदार जयंतरावजी पाटील साहेब असतील किंवा माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे असतील यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट सध्या समोर आलेली आहे. आणि ते म्हणजे 10 जुलै रोजी सांगली जिल्हाधिकारी यांनी आनंदराव मलगुंडे यांचं नगराध्यक्षपद त्या ठिकाणी रद्द ठरवलेलं होतं, अपात्र त्यांना करण्यात आलेलं होतं. आता त्याच निर्णयाला महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्यानं त्या ठिकाणी त्या निर्णयाला स्टे लावलेला आहे. आता याचाच अर्थ असा की नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे हे नगराध्यक्षपदी त्या ठिकाणी कायम आहेत. आता हा जो आदेश आहे शासनाचा तो सोशल मीडियावरती या ठिकाणी व्हायरल होतो आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट या ठिकाणी म्हटलेलं आहे की आता तो आदेशच मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो. उपरोक्त विषयास अनुसरून श्री आनंदराव संभाजी मलगुंडे यांनी संदर्भाधीन दिनांक 10/7/2026 रोजी जिल्हाधिकारी जिल्हा सांगली यांनी महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965च्या कलम 44(1)(e) अन्वये पारित केलेल्या अनर्हतेच्या आदेशाविरुद्ध महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम 44(4) अन्वये शासनाकडे दिनांक 16/7/2026 रोजी विहित मुदतीत अपील अर्ज व स्थगिती अर्ज दाखल केला असून सदर अपील अर्ज व स्थगिती अर्जाच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकारी तथा माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्री नगरविकास यांच्याकडे दिनांक 30/7/2026 म्हणजे आज रोजी सुनावणी आयोजित करण्यात आलेली होती. तथापि सदर सुनावणी काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर खाली काय म्हणत आहे तर दरम्यान सक्षम प्राधिकारी तथा उपमुख्यमंत्री तथा मंत्री नगरविकास यांच्याकडून मला प्राप्त झालेल्या निर्देशानुसार सदर अपील अर्जावरील आपल्या संदर्भाधीन दिनांक 10/7/2026 रोजीच्या आदेशास पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात येत आहे असे या पत्राद्वारे आपणास कळवण्यात येत आहे. आता हे जर संपूर्ण प्रकरण बघितलं तर 10 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांनी त्या ठिकाणी निर्णय केला होता की आनंदराव मलगुंडे यांचं जे नगराध्यक्ष पद आहे त्या पदाला स्थगिती दिली होती, म्हणजे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अपात्र ठरवण्यात आलेलं होतं. मात्र तो निर्णय आनंदराव मलगुंडे यांनी त्याच्यावरती अपील केल्यानंतर आता आपण बघितलंच की आमदार जयंत पाटील साहेब असतील किंवा आनंदराव मलगुंडे, सुनील मलगुंडे हे सगळे जाऊन एकनाथ शिंदे साहेब यांना त्या ठिकाणी मागच्या 10-15 दिवसामध्ये भेटलेले होते. त्याची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली. आता ते भेटल्यानंतर खरं तर त्यांच्यामध्ये काही चर्चा झाली असेल आणि एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा त्या खात्याचे जे कोणी अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची या ठिकाणी दखल घेऊन जिल्हाधिकारी सांगली यांच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. आता तात्पुरती स्थगिती असं त्या आदेशामध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणजे पुढील आदेश त्या ठिकाणी येईपर्यंत सध्या तरी आनंदराव मलगुंडे हे नगराध्यक्ष वरुण ईश्वरपूर शहराचे राहणार आहेत आणि कदाचित ते उद्याच सकाळी त्या ठिकाणी चार्ज घेण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी अशी घडामोड त्या ठिकाणी घडलेली होती की वरुण ईश्वरपूर शहराचे उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव नाना यांनी त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा चार्ज घेतलेला होता. त्यांच्या कालावधीत सुद्धा चांगल्या प्रकारे हे जे काय 8-10 दिवस त्यांनी चांगल्या पद्धतीचे हाताळले आणि 8-10 दिवसामध्येच लगेचच आनंदराव मलगुंडे यांचं त्या ठिकाणी त्यांना कायम ठेवण्याचा आदेश या नगरविकास खात्यानं या ठिकाणी दिलेला आहे. आता खरं तर ह्या प्रकरणामुळे किंवा आनंदराव मलगुंडे हे नगराध्यक्षपदी कायम राहिल्यामुळं विरोधी बाकावरील किंवा विरोधी पक्षातील जे नेते मंडळी आहेत त्यांच्या भुवया खरं तर उंचावलेल्या असणार आहेत. कारण असा विश्वास विरोधी पक्षातील पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्त्यांना होता किंवा इव्हन सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातील सगळ्याच नागरिकांना त्या ठिकाणी असं वाटत होतं की हे सरकार महायुतीचं असल्यामुळं आणि नगरविकास खात्याचे मंत्री खुद्द शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेब असल्यामुळं आणि महायुतीचं सरकार किंवा भाजपचं सरकार असल्यामुळं आणि त्यात आमदार जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी उमेदवार लागले. आता विरोधी पक्षाला न्याय देणार नाहीत किंवा ते प्रकरण असंच पुढं ढकलतील किंवा ते प्रकरण थांबवण्यात त्या ठिकाणी येईल किंवा आनंदराव मलगुंडे हे कायमचेच
नगराध्यक्ष पदापासून दुरावलेले आहेत किंवा दुरावले जातील अशी 100% शक्यता या ठिकाणी या प्रकरणामध्ये वाटत होती. मात्र आमदार जयंत पाटील हे एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर खरं तर आपल्याला असंच म्हणावं लागेल की आमदार जयंत पाटील यांच्या शब्दाचा मान किंवा त्यांचं जे रिलेशन आहे कुठंतरी याचा विचार करून एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला असावा. आणि म्हणजे हा निर्णय पूर्णपणे घेतला आहे असं मी म्हणणार नाही, कारण तात्पुरती स्थगिती त्या ठिकाणी त्या निर्णयाला देण्यात आलेली आहे आणि पुढील निर्णय येईपर्यंत आनंदराव मलगुंडे हेच या ठिकाणी या उरण ईश्वरपूर शहराचे नगराध्यक्ष राहणार आहेत. आता या सगळ्या प्रकरणाला आपण या ठिकाणी टेम्पररी रिलीफ असं या ठिकाणी म्हणू शकतो. आणि खरं तर आनंदराव मलगुंडे हे पुन्हा एकदा नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहेत यामध्ये या ठिकाणी शंका नाही. आपल्या सेवेत आहे डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आरोग्य हेच आयुष्याची खरी संपत्ती आणि त्या आरोग्याची संपूर्ण काळजी आता एकाच छताखाली. अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक उपकरणे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, 24 तास आपत्कालीन सेवा, ICU, डायलिसिस, डिजिटल एक्सरे, CT स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी तसेच विविध आजारांवरील विशेष उपचार, सर्व सुविधा एकाच ठिकाणी. मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा फुले जन आरोग्य आणि बांधकाम कामगार आरोग्य या योजनांखाली सर्व उपचार व सुविधा मोफत. कमी खर्च, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि माणुसकीची साथ हीच आमची खरी ओळख. तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता पेठ सांगली रोड, माई हुंडाई शोरूम जवळ, लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ईश्वरपूर. खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा आणि आपली अपॉइंटमेंट आत्ताच बुक करा.